नमस्कार, मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलवर संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींचं मी ओमकार स्वागत करतो। लाडक्या बहिणींना खात्रीशीर माहिती देण्याचं काम आपल्या चॅनलवरती केलं जातं। सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजेच मंत्री आदिताई तटकरे कालच आपण ज्यांनी पोस्ट केली होती की अपात्रतेचं प्रमाण एकदम 35 किंवा 32 लाखांच्या आसपास असल्याचं सांगण्यात येत आहे। पण एवढं अपात्रतेचं प्रमाण नाही आहे। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही लाडक्या बहिणींच्या हिताची असल्यामुळे सध्या ई-केवायसीसाठी मुदतवाढ देण्यात आली आहे आणि अनेक लाडक्या बहिणी आहेत यांना नोव्हेंबर महिन्याच्या हप्ते वितरणाची प्रतीक्षा लागलेली आहे। काही लाडक्या बहिणी आहेत जून जुलै ऑगस्ट तर अशा हप्ते नाही आहेत, मग त्यांचा काय असा देखील प्रश्न निर्माण आहे। आणि काही लाडक्या बहिणी जून पासून त्यांचा अर्ज अप्रूव्ह होता, परंतु जुलै नंतर ऑगस्ट नंतर अर्ज रिजेक्ट झालेला आहे, त्यांचा लाभ येत नाही आहे। मग अशा बहिणींचं काय, तर सध्या जी समोर येणारी माहिती आहे की नोव्हेंबर महिन्याच्या हप्ते वितरणाचा GR पुढील 2 ते 3 दिवसांमध्ये कोणत्याही क्षणी हा वितरित म्हणजेच पोर्टलवरती प्रसिद्ध होऊ शकतो। GR आल्यानंतर संपूर्ण माहिती देण्यात येणार आहे आणि याच्यामध्ये ज्या लाडक्या बहिणींना मागील महिन्याचा हप्ता आलेला आहे अशा सर्व पात्र लाडक्या बहिणींना नोव्हेंबर महिन्याचा हप्ता आहे तो मिळणार आहे। तर अशा प्रकारची ही महत्त्वाची अपडेट आहे आणि याचबरोबर चुकीच्या माहितीवरती विश्वास ठेवू नये अशी मंत्री आदिताई तटकरे यांनी माहिती दिली आहे की सोशल मीडियावरती अपात्र मोठ्या प्रमाणावर करण्यात येत आहेत। हप्ते वितरणाच्या तारखा जाहीर झालेल्या आहेत, असे अनेक व्हिडिओज व्हायरल होत आहेत, परंतु अजून या संदर्भात तशी घोषणा झालेली नाही। तर अशा प्रकारे ज्या लाडक्या बहिणी जून जुलैला पात्र होत्या परंतु मध्ये काही ज्या लाडक्या बहिणी पात्र असून जून जुलै ऑगस्ट तर यामध्ये अपात्र करण्यात आल्या आणि त्याच्यानंतर पुन्हा पात्र झाल्या अशांना चालू महिन्याच्या पेन्शन म्हणजे चालू महिन्याचा जो लाभ आहे तर अशा लाडक्या बहिणींना चालू महिन्याचा लाभ आहे तो येतच आहे, पण मागील थकीत लाभ कधी येणार या संदर्भात अजून स्पष्टता नाही आहे। पण काही लाडक्या बहिणी जूनपर्यंत लाभ घेत होत्या आणि पुन्हा अपात्र झालेल्या आहेत, तर काही कारणामुळे तुम्हाला अपात्र करण्यात येऊ शकतं, तर याच्या संदर्भातली तरतूद आहे ती अजून नाही आहे। त्यांची व्हेरिफिकेशन तर याच्या संदर्भातली जी तरतूद होती व्हेरिफिकेशन होतं ऑलरेडी झालेलं आहे आणि जर तुमचा अर्ज अप्रूव्ह नसेल ई-केवायसी होत असेल तर करून घ्यायचे आहे। कदाचित याच्यामध्ये तुमचा अर्ज पात्र ठरून तुम्हाला पुढील लाभ आहे तो मिळू शकतो। तर अशा प्रकारे नोव्हेंबर महिन्याच्या हप्ते वितरणाची घोषणा लवकरच होणार आहे। घोषणा झाल्यानंतर संपूर्ण माहितीपर व्हिडिओ आपल्या चॅनलवरती दिला जाणार आहे। तर अशा प्रकारे लाडक्या बहिणींपर्यंत ही महत्त्वाची माहिती नक्की शेअर करा। योजनांसंदर्भात खात्रीशीर माहितीसाठी आपल्या चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा।